एपिसोड 27 स्वस्तियत ज्योतिष मंच. मी प्रोफेसर सुहास शास्त्री तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. आज एपिसोड 27मध्ये आपण स्क्रीनवरती तुम्हाला आठवेल असा शब्द ज्या ठिकाणी दिसतो ते जन्मलग्न कुंडलीतील अष्टम स्थान, ज्याला अष्टम भाव, 8th हाऊस किंवा मृत्यूस्थान असंही म्हणतात. या स्थानाविषयी अष्टम भाव, गूढ, परिवर्तन आणि ज्योतिषसिद्धी याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आत्तापर्यंत जे एपिसोड झाले त्या सगळ्यांमध्ये आपण लग्न, ग्रह, दशा, कर्म, मानसिकता असे अनेक विषय आपण पाहिले, ऐकले आणि समजून घेतले. आज आपण ज्योतिषाची भाषा असलेला अष्टम भाव तो आज आपण पाहूया. श्रोतृवर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न तुमच्या मनात उद्भवला असेल की नक्की अष्टम भाव म्हणजे नेमकं काय? तर अष्टम भाव म्हणजे गुप्त, अचानक, परिवर्तन व मृत्यू आणि पुनर्जन्म याविषयी हा भाव भीतीसाठी नाही तर सत्य समजण्यासाठी असतो. ज्योतिषशास्त्राचा एक नियम आहे, जिथे मोठे परिवर्तन तिथे अष्टम भाव त्या जातकाच्या आयुष्यामध्ये सक्रिय असतो. अष्टम भाव म्हणजे नेमकं काय? अष्टम भाव हा कुंडलीतील सर्वात गूढ व गैरसमजलेला भाव आहे. अष्टम भाव काय दर्शवतो? तर जातकाच्या आयुष्यातील अचानक बदल, सडन ट्रान्सफॉर्मेशन, गुप्त घटना, आयुष्यातील उलथापालट, खरं तर मृत्यू नव्हे तर जुने संपून नवे सुरू होणे, हे अष्टम भाव सांगतो. उदाहरणार्थ, जुनी नोकरी जाणे आणि नवी दिशा मिळणे, चुकीचं नातं तुटणे आणि आत्मभान जागवणं. ज्योतिष नियम: अष्टम भाव जिथे सक्रिय तिथे आत्मा घडतो. अष्टम भाव आणि ज्योतिष विद्या. ज्योतिष ही वरवरची विद्या नाही, ती गूढ अनुभूतीची विद्या आहे. ही विद्या येते कुठून? अष्टम भावातून. अष्टम भावाशी संबंधित विद्या म्हणजे ज्योतिष, तंत्रमंत्र, मानसशास्त्र, संशोधन, आयुर्वेद यासारख्या गोष्टी या अष्टम भावातून जातकाच्या आपल्याला कळतात. ज्या जातकाच्या कुंडलीमध्ये अष्टम भाव बलवान, अष्टमेश शुभ, अष्टमेश 5, 9 किंवा 12शी जोडलेला, हे लोक सहजपणे खोल ज्ञानाकडे ओढले जातात. अष्टम भाव त्रास देतो की घडवतो, हा तुमच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला असा. लोक अष्टम भावाला घाबरतात कारण त्यात स्थैर्य नसते, तो नियंत्रण तोडतो. पण सत्य, अष्टम भाव खोटं मोडतो, सत्य उघड करतो. अष्टम भावामुळे जातकाचा अहंकार तुटतो, भ्रम नष्ट होतो आणि आत्मचिंतन सुरू होतं. जो अष्टम भाव नाकारतो तो त्रास भोगतो आणि जो स्वीकारतो तो ज्ञानी होतो. अष्टम भाव सक्रिय कधी होतो? अष्टम भाव आयुष्यभर त्रास देत नाही, तो विशिष्ट काळातच आपलं जीवन कार्य करतो. मग म्हणाल की अष्टम भाव सक्रिय होतो तेव्हा काय घडतं किंवा कधी होतो? तर जेव्हा अष्टमेशाची महादशा किंवा अंतर्दशा असते तेव्हा अष्टम भाव सक्रिय होतो. तसेच शनी, राहू, केतू हे अष्टम भावावरती प्रभाव टाकतात. अशा वेळेला किंवा अचानक आयुष्यामध्ये काही आकस्मिक घटना घडतात. खरं तर त्या काळात व्यक्ती
एकटी होते, अंतर्मुख होते आणि अध्यात्माकडे वळते. त्यामुळे अनेक जण या काळामध्ये ज्योतिष, मंत्रतंत्र, गूढविद्या, कोणता तरी संशोधन, डिस्कवरी करणं यासारख्या विद्या शिकायला किंवा यासारख्या विद्यांच्या संपर्कात येतात, शिकायलाही सुरुवात करतात. अष्टम भावाबद्दलचे काही गैरसमज, मिथ अँड ट्रुथ. मग गैरसमज हा की अष्टम भाव म्हणजे मृत्यू, अष्टम ग्रह म्हणजे अपघातच. सत्य हे आहे की अष्टम भाव म्हणजे जुने संस्कार मरणे किंवा जाणे, चुकीच्या ओळखी संपणे. उदाहरणार्थ, अहंकारी माणूस नम्र होतो, भौतिकवादी माणूस आध्यात्मिक बनतो. म्हणूनच संत, साधक, संशोधक या भावातूनच घडतात. अष्टम भावातील असणाऱ्या ग्रह, त्यांचे आपल्या आयुष्यावर असणारे परिणाम. चला तर मग पाहू ओळीने प्रत्येक ग्रह, त्याचे परिणाम. अष्टम भावामध्ये जर सूर्य असेल तर असा जातक आपले अधिकार गमावून शहाणपण त्याला येते. वडील किंवा सरकारकडून धक्का आणि त्यातून येणारी प्रगल्भता. चंद्र जर अष्टम भावामध्ये असेल तर भावनिक उलथापालथ होते आणि अंतर्ज्ञान हे तीव्र होते. स्क्रीनवरती 8वे असा शब्द जिथे लिहिला आहे त्या ठिकाणी जे स्थान आहे त्याला आपण अष्टम भाव असं म्हणतो किंवा त्याला मृत्यूस्थान असंही म्हटलं जातं. जर मंगळ तुमच्या या अष्टम भावामध्ये असेल तर ऊर्जेचा स्फोट किंवा शस्त्रक्रिया, खूप सारे PhD करणारे जातक, तसेच मेडिकल क्षेत्रामधील सर्जन, ऑपरेशन करणारे डॉक्टर्स आपल्याला याच मंगळाच्या प्रभावामुळे निर्माण झालेले पाहावयास मिळतील. बुध जर अष्टम भावात असेल तर गुप्त बुद्धिमत्ता, तसेच ज्योतिष आणि मानसशास्त्र या संबंधित जातक जन्माला येतात. गुरु जर अष्टम भावात असेल तर आध्यात्मिक दीक्षा आणि गुप्त गुरुकृपा अशा जातकावर आपल्याला पाहायला मिळते. जर शुक्र अष्टम भावात असेल तर अशा संबंधातून परिवर्तन, तांत्रिक आणि आकर्षण या जातकामध्ये पाहायला मिळतं. जर शनी हा अष्टम भावामध्ये असेल तर दीर्घ तपस्या आणि संयमातून प्रज्ञा जातकामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. जर राहू अष्टम भावात असेल तर गूढ असे अनुभव, बऱ्याच वेळेला पुढे घडणाऱ्या काही घटनांचे संकेतही अशा जातकाला मिळतात. केतू अष्टम भावात असेल तर पूर्वजन्मीची साधना या जन्मेमध्ये कंटिन्यू, म्हणजे पुढेचा टप्पा सुरुवात होत असते. बऱ्याच वेळेला सहज असं वैराग्य केतू अष्टमात असल्यामुळे मिळत राहतं. अष्टम भावाची दशा असेल तर त्याचा काय परिणाम होतो? अष्टमेशाची दशा आली की जुनी ओळख संपते, सुरक्षितता तुटते, जातक त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर आणला जातो किंवा फोर्सफुली त्याला कम्फर्ट झोन सोडावा लागतो, नवीन मार्ग उघडतो. आणि ही दशा खरं तर शिक्षा देत नाही तर शुद्धीकरण करते. म्हणून या दशेत शांत राहणं फार गरजेचं असतं. अष्टम भाव आणि मोक्ष मार्ग, ज्याला स्पिरिच्युअल अँगल म्हणतो. अष्टम भाव हा अहंकार विरघळण्याचा दरवाजा, शिवतत्वाचा भाव आहे. स्मशान, मौन, साधना, ध्यान हे सगळं अष्टम भावाशी जोडलेलं आहे. ज्योतिषाचा आत्मा इथेच घडतो. अंतिम सार काय? तर अष्टम भाव म्हणजे भीती नाही, शिक्षा नाही, तर ती दीक्षा आहे. जो अष्टम भाव समजतो तो ग्रहांपलीकडे जातो
मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की आपले जुनं जे काही संस्कार आहेत ते तुटतात आणि नव्या संस्काराचा अंगीकार हा जातक करतो. म्हणून याला आपण परिवर्तनाचं स्थान असंही म्हणतो.